नमस्कार. खरं तर मराठी साहित्यामध्ये अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत लेखक यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधलेला आहे. अनेकांचे विचार ऐकून तुम्हाला निश्चित आनंद झालेला असेल. आज असाच एक आगळा वेगळा विषय की ज्या विषयाला तुम्ही काही जणांनी अद्याप तो ऐकलं नसेल, असा एक वेगळा विषय घेऊन मी मुद्दाम तुमच्या समोर येतो आहे. आणि हा विषय मांडण्यासाठी मला आदरणीय साखरे सर, आदरणीय डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांचं मोठं सहकार्य झालं आहे. आणि त्याचबरोबर मराठी विषयाची आमची मुख्याध्यापक संघाची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये PS पाटील सर आहेत, आपटे सर आहेत, आमचे कोकाटे सर आहेत. या सगळ्या माझ्या मित्रवर्गाचं सहकार्यांचं खूप चांगल्या प्रकारचं मला मार्गदर्शन झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या इच्छेखातर आज मुद्दाम तुमच्यासाठी हा एक विषय घेऊन येतो आहे, मराठी काव्यातील रसविचार. खरं तर रस म्हटलं की मराठी काव्यामध्ये रुची निर्माण करणारा जो शब्द आहे त्याला रस असं म्हणतात. रस म्हणजे इंटरेस्ट, अभिरुची. मानवी जीवनाला चव आणणारं जर सगळ्यात महत्वाचा कुठला भाग असेल तर रस. आणि म्हणून खरं तर रस हा काव्याचा आत्मा आहे. रस म्हणजे रुची घेणे होय, किंवा आस्वाद घेणे असंही म्हणता येईल. याचा दुसरा अर्थ असा की एखादं काव्य वाचल्यानंतर वाचकाची जी संवेदनशील प्रवृत्ती आहे ती रसिकगत होते, अनुकूल होते. आणि अशी मानवी मनातील अनुकूल रसिकता म्हणजेच काव्यामध्ये निर्माण होणारा रस होय. हे काव्याचं सामर्थ्य आहे. रस हे काव्याचं सामर्थ्य आहे. रस म्हणजे रसिकाच्या मनातील उत्कट भाव जागृत करणे होय. समाधीमधील आनंदाच्या प्रमाणे रसास्वाद हा सुद्धा व्यक्तीला उत्कट आनंद देत राहतो. आणि या आनंदाचं जे स्वरूप आहे हे खरं तर सुख एकरूप असं असतं. तो आनंद व्यक्तीला अखंड मिळत असतो. सर्वच कारणाने हा आनंद जो आहे तो अलौकिक अशा प्रकारचा असतो. रसास्वाद हा वासना विरहित असतो. रस हे मानवी मनामध्ये चित्तवृत्ती निर्माण करत असतात. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आंबट, गोड, कडू, खारट, तुरट, तिखट अशा अनेक प्रकारची चव अथवा गोडी अनेक वेळा माणसाला चाखायला मिळते, अनुभवायला मिळते. आणि अशा प्रकारे व्यक्ती एखाद्या घटकाची चव शोधते किंवा चाखते, म्हणजेच ती रसास्वाद घेते असं म्हटलं तर ते गैर नाही. तेव्हा मानवी मनाची भावनिक अवस्था शोधून त्याची स्थिती किंवा शाश्वत भाव, स्थायी भाव ज्याला आपण म्हणतो, जसे रुची आहे, उत्साह आहे, शोक आहे, क्रोध आहे, भय आहे, हास्य आहे, कंटाळा आहे, विस्मय आहे, शांती आहे, इत्यादी कमी अधिक घटकांचा शोध बोध आपल्याला रस या संकल्पनेतून अनुभवायला मिळतो. आणि म्हणून रस हा काव्यामध्ये विशेष महत्वाचा आहे. सर्व रस हे माणसामध्ये एक प्रकारची चित्तवृत्ती निर्माण करत असतात. खरे तर रस हा काव्याचा आत्मा आहे. आणि रसामुळेच मानवी जीवन जे आहे त्यांच्या भावभावनांच्या मध्ये रुची निर्माण होत असते आणि माणूस त्याचा अनुभव घेत राहतो. रस याचा अर्थ म्हणजे
एखाद्या घटनेची किंवा एखाद्या घटकाचा यथेच्छ आस्वाद घेणे असा त्याचा अर्थ आहे. यातूनच आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या मनाची चित्तवृत्ती ही आपल्याला अनुभवायला येते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची अनुकूल संवेदना असते. यातूनच आस्वादक सामर्थ्याची अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते. विविधांगी रहस्यांचा याच्यातून उलगडा होत राहतो आणि त्यातूनच व्यक्तीत अभिरुची ह्या निर्माण होत राहतात. थोडक्यात वाचक, प्रेक्षक किंवा श्रोता यांच्या मनातील उत्कट भावावेगाला साथ घालून त्यातील भावावेग जागृत करणे, त्यातला जो आनंद आहे तो अनुभवणे, माणसाच्या मनातील चित्तवृत्ती विकसित करून माणसातील प्रेम, राग, हास्य, अश्रू किंवा आनंद, असूया याबद्दलच्या भावना जिवंत करण्यासाठी उपाय योजलेले आत्माविष्करण म्हणजे रस होय. तेव्हा ह्या रसांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर व्यक्तीत उत्पन्न होणारी किंवा चाळवली जाणारी जी भावना आहे तिचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे आणि व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या ज्या काही स्थायी भाव आहेत त्यांचा शोध आपण घेतला की आपल्याला रसास्वाद घेणं सोपं होते. मनुष्य हा जन्मताच प्रत्येक माणसामध्ये प्रेम, उत्साह, क्रोध, शोक, त्याचबरोबर हास्य, विस्मय, भय, जुगुप्सा अशा ज्या भावना आहेत त्या मुळातच प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये असतातच. त्या माणसाला कधीही सोडून जात नाही. कवितेच्या वाचनाने किंवा त्यावरील वाचनाने फक्त त्यावरचे मळब नष्ट होत असतात आणि त्यातूनच त्या अभिव्यक्त सुद्धा होत असतात. त्यामुळे रस घेणे याचा अर्थ असा की काव्याचा आस्वाद घेणे असा आहे. आस्वाद घेणे म्हणजे एखाद्या विषय मनात कायमचा घोळत ठेवणे किंवा त्याची वारंवार चर्वणा करणे आणि ही वारंवार चर्वणा केल्यामुळेच व्यक्तीला मनातल्या मनात अनुकूल संवेदना ज्या आहेत त्या निर्माण करता येतात आणि त्यातूनच मग माणसाच्या मनामध्ये रसाची निर्मिती होते. खरं तर काव्यामध्ये हे रस त्रिशक्तीच्या माध्यमातून निर्माण होतात आणि त्यातली पहिली जी शक्ती आहे तिचं नाव आहे अभिधा. अभिधा याचा अर्थ असा की कोणत्याही शब्दाचा सरळ उच्चार जो मनामध्ये उच्चार केल्यानंतर जो मनामध्ये अर्थ निर्माण होतो त्याला अभिधा असं म्हणायचं. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरींचं काव्य आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हकल हकल फिरी येत पिकावर. सरळ अर्थ आहे माणसाचं मन हे एखाद्या ओढाळ जनावरासारखं आहे, त्याला आपण मुरड घालू शकत नाही. हा सरळ अर्थ आहे. दुसरी काव्यातली शक्ती आहे तिचं नाव आहे व्यंजना. मुख्य अर्थापेक्षा अधिक अर्थ प्रतीत करून देणाऱ्या शक्तीला व्यंजना शक्ती असं म्हणतात. मुख्य अर्थ मनात भरल्याशिवाय यात पुढील अर्थाला वाव मिळत नाही. उदाहरणार्थ सूर्य अस्तास गेला याचा अर्थ सूर्य बुडाला, परंतु याचा सरळ अर्थ सूर्य बुडाला असा नव्हे तर एखाद्या महान व्यक्तीचं निधन झालं. तेव्हा मुख्य अर्थ जो आहे तो आपल्याला सहजासहजी कळत नाही आणि म्हणून हा अर्थ कळवून देणारी जी भावना आहे, जी शक्ती आहे तिला व्यंजना शक्ती असं म्हणतात. तिसरा मुद्दा आहे की लक्षणा. केव्हा केव्हा व्यक्तीच्या वाच्यार्थ बोलणाऱ्याच्या डोक्यात येत नाही किंवा ऐकणाऱ्याला म्हणजे व्यक्ती जे बोलते ती बऱ्याच वेळेला ऐकणाऱ्याच्या लक्षात येत नाही. ऐकणाऱ्याच्या मनामध्ये दुसरेच भाव त्यावेळेला पैदा झालेले असतात. तेव्हा त्या शब्दाचे सरळ अर्थ ती व्यक्ती घेत नाही, तर ती व्यक्ती त्या शब्दाचे वक्र अर्थ घेते. अशा वक्र अर्थालाच लक्षणा असं म्हणायचं. उदाहरणार्थ रस्ते कसे फुलून गेले होते, तसे बाग बगीचे फुलमळे फुलून जावे
अशा प्रकारे रस्ते फुलून जातात. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की रस्त्यामध्ये भाऊ गर्दी झाली होती, प्रचंड माणसं रस्त्यामध्ये एकत्र आले होते, असा त्याचा अर्थ आहे. किंवा दुसरा असा एक उदाहरण देता येईल आपल्याला की दरबाराच्या दारावरून हत्ती गेला. दरबाराच्या दारावरून कधी हत्ती जातो का? दारावरून कसा हत्ती जाणार? हत्ती हा महाकाय प्राणी आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की दरबाराच्या दारामध्ये रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या बाजूनं रस्त्यावरून हत्ती गेलेले. आणि म्हणून हे जे काही काव्यामध्ये मांडलेली विचारधारा आहे ही रस या घटकाशी संबंधित आहे. आणि म्हणून मम्मट या संस्कृत भाषा शास्त्रज्ञाने असं म्हटलेलं आहे की वाक्यम रसात्मकम काव्यम. याचा अर्थ असा की व्यक्तीत अभिरुची निर्माण करणारे विचार म्हणजे काव्य होय. त्यांना असं म्हणायचं आहे, याचा अर्थ असा नव्हे की काव्याव्यतिरिक्त इतर कशात रस निर्माण करण्याची क्षमता नसते किंवा ताकद नसते, असं नाही. तर वेगवेगळ्या साहित्य प्रकारातून, वेगवेगळ्या साहित्याच्या प्रवाहातून सुद्धा वाचकाला अभिप्रेत असणारे रस हे निर्माण होत असतात. परंतु वाचन व्यवहारातून माणसाला विविध भावभावना उद्दीपित करण्यासाठी ज्या गोष्टी विशेषत्वाने माणसाला ज्या मिळतात त्या काव्यामध्ये मिळतात. आणि म्हणून माणसात विविध भावभावना उद्दीपित करण्याचं सामर्थ्य म्हणजे रस, असं म्हटलं तर ते गैर नाही. खरं तर माणूस हा मुळातच अतिसंवेदनशील, चिकित्सक, रसिक आणि तितकाच तो सृजनशील आणि सर्जनशील असतो. तेव्हा अशा माणसाकडला रस ही संकल्पना जेव्हा भावते तेव्हा ती उत्तरोत्तर अधिक व्यापक आणि साहित्याच्या जाणीवा ज्या आहेत ती रुंदावणारी होत जाते. प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद एखादी व्यक्ती जेव्हा घेत राहते तेव्हा त्याचा अनुभव घेत असताना माणसामध्ये काही वृत्ती ज्या आहेत त्या स्थिर आणि शाश्वत होत राहतात. ह्या स्थिर आणि शाश्वत स्वरूपाचे जे स्थायी भाव माणसामध्ये निर्माण होतात ना, त्यातूनच व्यक्तींच्या मध्ये भावबंधांचं दृढीकरण अनुभवायला मिळते. आणि या भावबंधांच्या दृढीकरणालाच आपण रस असं म्हणतो. तेव्हा मराठी साहित्यामध्ये असणारे हे जे रस आहेत आणि त्या प्रत्येक रसाचा जो स्थायी भाव आहे तो आपण आता समजावून घेऊया. खरं तर मराठी साहित्यामध्ये प्रामुख्याने 9 रस आहेत आणि या 9 रसामध्ये पहिला जो रस आहे त्याचं नाव आहे शृंगार रस. खरं तर या रसाचा स्थायी भाव जो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये रती आहे, आवेग आहे, कामप्रवृत्ती आहे. सौंदर्याला अधिक खुलवण्याचं काम जे आहे हे या शृंगार रसामध्ये प्रामुख्याने केलं जाते. आणि म्हणून हा रस अत्यंत महत्वाचा रस आहे. दुसरं असं वीररस. खरं तर पराक्रम, शूरता, युद्ध प्रवृत्ती, माणसाच्या मनामध्ये असणारा उत्साह हे दाखवण्यासाठी या रसाचा वापर काव्यामध्ये होतो. तिसरा महत्वाचा रस आहे त्याचं नाव आहे करुणा. माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या शोक, क्लेश याची जाणीव करून देण्यासाठी करुणा या रसाचा साहित्यामध्ये अवलंब केला जातो. चौथा हास्यरस. या रसाचा स्थायी भाव आहे आनंद, असंबंध, संघवृत्ती हे या रसाचे स्थायी भाव आहेत. पाचवा रस आहे रौद्र रस. त्याच्यामध्ये क्रोध आणि भक्षान्वेषण हे महत्वाचे घटक या रसामध्ये असतात. सहावा रस आहे भयानक. भीती, पलायन वृत्ती किंवा मानवी मनातील जे भय आहे हे या रसाचं प्रमुख अंग आहे. हा त्याचा स्थायी भाव आहे. सातवा रस आहे बिभत्स रस. कंटाळा, जुगुप्सा किंवा किळस आणणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मराठी काव्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवायला मिळतात. जशा मराठी काव्यामध्ये तसे इतर काव्यामध्ये आपल्याला अनुभवता येतात. तर हा सुद्धा रस या काव्यामध्ये महत्वाचा रस आहे.
आठवा रस आहे अद्भुत रस. बऱ्याच वेळा काव्यामध्ये विस्मय किंवा आश्चर्यचकित करणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. काही जिज्ञासू वृत्तीला म्हणजे वाव देणाऱ्या अशा काही गोष्टी असतात. तर अशा गोष्टींचा अंतर्भाव ह्या अद्भुत रसामध्ये होतो. आणि सगळ्यात महत्वाचा रस आणि रसांचा राजा ज्याला म्हणतो आपण, तो रस म्हणजे शांत रस. खरं तर शम किंवा शांती किंवा भक्ती किंवा माणसाच्या मनातील उदात्तता, आत्मभाव जो आहे ना, तो ह्या रसामध्ये असतो. मानवी मनाला खऱ्या अर्थानं शांतता, समाधान, सुख देणारा हा अत्यंत चांगला रस जो आहे तो मराठी साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून व्यक्तिंच्या स्वभावातील कार्यप्रवणता म्हणजे सुद्धा रस म्हणता येईल. रसास्वादामध्ये व्यक्तीतील वासना आवेगाचे व्यक्त होणे हे स्वाभाविक असतं. वासनांच्यावरील आवरण निघून गेलं की मग ज्या गोष्टी व्यक्त व्हायला लागतात ना, त्यालाच रस असं म्हणता येईल. खरं तर अशा गोष्टींची वारंवारिता केली किंवा चरवणा सुख घेतलं की माणसाला रसास्वादाचा अनुभव जो आहे तो घेता येतो. खरं तर रसास्वाद घेत असताना व्यक्ती तल्लीन झालेली असते, तिला निरामय आनंद मिळत असतो. त्या व्यक्तीचे इतर गुण हे त्यावेळेला गलित गात्र झाले असतात. व्यक्तीच्या मनामध्ये चित्तवृत्ती, अभिरुची ही पैदा झालेली असते आणि खऱ्या अर्थानं ही व्यक्ती समाधी अवस्थेला गेलेली असते. याचा अर्थच असा की व्यक्तीला त्यावेळेला चित्तवृत्तीतून मिळणारा हा उच्चतम आनंद मिळत असतो. आणि अशा वेळेला व्यक्तीच्या मनामध्ये औत्सुक्य, दैन्य, हर्ष, चिंता, विषाद, शंका, लज्जा, व्रीडा, असूया, गर्व, त्रास किंवा ग्लानी, निद्रा, मोह, आळस, वात्सल्य किंवा शृंगार, हास्य, भक्ती अशा नानाविध भावभावना ज्या आहेत त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतात. यातून कल्पना आणि अनुभव यांचा अनुमान, याचा जो अनुभव आहे तो व्यक्तीला समृद्ध करत असतो. तो व्यक्तीला त्याच्यातून विशेष मदत करत असतो आणि त्यामुळे व्यक्तीमधील भावभावना खऱ्या अर्थाने जागृत होत असतात. आणि अशामुळे सर्वसाधारण व्यक्तीला ज्या रसांची अनुभूती घेता येते ते मराठी साहित्यामध्ये 9 रस आहेत. पण मला त्या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की केवळ कल्पनेने किंवा अनुमानाने जे सुख प्राप्त होते त्याला रसास्वाद म्हणता येणार नाही. मूळ वर्ण भावनेचा आस्वाद जोपर्यंत रसिकाला घेता येत नाही तोपर्यंत त्याला खरा काव्यानंद जो आहे तो प्राप्त करता येत नाही किंवा ते घेणेही शक्य होत नाही. आणि म्हणून रस हा रसिकनिष्ठ असतो. रसप्रक्रियेमध्ये भावना संक्रमणाचा भाग निश्चित असतो. प्रत्येक जण आपल्या मनातील विचार 2 पद्धतीने व्यक्त करत असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे गद्य आणि दुसरा म्हणजे पद्य. आता गद्य कशाला म्हणायचं तर शब्द तेच असतात, अर्थही तोच असतो, तथापि वाक्याची रचना मात्र वेगळी वेगळी असते. गद्याची रचना वेगळी आणि पद्याची रचना ही वेगळी असते. आणि म्हणून व्यक्ती जेव्हा आपल्या मनातील विचार जसे तसे बोलून दाखवते त्याला गद्यरचना म्हणायचं. किंवा व्यवहारातील जे स्वाभाविक बोलणं आहे ना त्याला गद्यरचना म्हणायचं. मात्र तेच बोलणं कधी कधी व्यक्ती चाल लावून एका लयीमध्ये, एका ठेक्यामध्ये व्यक्त करते किंवा काही ठराविक शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये प्रास वगैरे जोडवले जातात, अलंकारिकता असते. अशा प्रकारचं जे रचना कौशल्य माणसाला प्राप्त होते त्याला पद्यरचना असं म्हणायचं. आणि म्हणून वाक्यम रसात्मकम काव्यम अशा प्रकारे रसाबद्दल बोललेलं आहे. असंच नव्हे तर एका ठिकाणी असंही म्हटलंय की
रस हा काव्यामध्ये खरं तर काव्याला बळकटी देण्यासाठी येत असतो आणि म्हणून रमणीय अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला काव्य म्हणतात. कोणी तालबद्ध रचनेला काव्य म्हणतात. तर भाषाशास्त्रज्ञ कोलरीज असं म्हणतो की उत्कृष्ट रचना म्हणजे काव्य. तर W.B. वर्ड्सवर्थ हा इंग्रजी साहित्यिक म्हणतो काव्य म्हणजे भावनेचा सहज उद्रेक. काव्य म्हणजे जीवनावरती केलेलं भाष्य. काही विद्वान म्हणतात जीवनाला हलवते, खुलवते, भेटते ते खरे काव्य. आणि म्हणून खरं तर कविता वाचताना रसिक वाचकाच्या मनाला जो आनंद होतो ना, तो आनंद का झाला, कशामुळे झाला, कोठे झाला हे उलगडून सांगणे म्हणजे रसग्रहण म्हटलं तर ते गैर नाही. आणि म्हणून मला काही गोष्टी या ठिकाणी मुद्दाम नमूद कराव्याशा वाटतात. तेव्हा त्यातील पहिला रस जो आहे तो आपण काय करूया, समजावून घेऊया. पहिल्या रसाचं नाव आहे शृंगार रस. खरं तर मानवी जीवनामध्ये स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल विशेष आकर्षण आणि एकमेकाबद्दल विशेष आपुलकी ही निर्माण होत असते. त्यातूनच हे दोन्ही घटक एकमेकांना भेटण्यासाठी अगतिक होतात, उतावीळ होतात. व्यक्तींच्या मधील भाव, स्वभाव, संचार यातील जी अगतिकता आहे ही व्यक्त करण्यासाठी व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली ही उत्कट स्थिती जी आहे ती कधी कधी व्यक्तीच्या मनामध्ये व्याकुळता सुद्धा उत्पन्न करते. आणि त्याची जी रसाळ वर्णन साहित्यामध्ये आलेली आहेत त्याच्यातून वाचकाला, प्रेक्षकाला विशेष आनंद घेता येतो. आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था ज्या साहित्यातून व्यक्त होते आहे त्या साहित्याला किंवा त्या साहित्य प्रकाराला शृंगार रस असं म्हणतात. उदाहरणार्थ बालकवींच्या फुलराणी नावाच्या काव्यसंग्रहामध्ये असं वाक्य आहे बघा, तो रविकर का गोजीरवाणा, आवडला का आमच्या फुलराणीला, लाज लाजली या वचनानी, साधी भोळी ती फुलराणी. याच्यामध्ये शृंगार रस आहे. दुसरं उदाहरण घेऊया आपण. एक लावणीची ओळ आहे, त्याच्यामध्ये वाक्यरचना कशा बघा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव. याच्यातून सुद्धा आपल्याला एक वेगळा शृंगार आपल्याला पाहायला मिळतो. किंवा तुमचं आमचं जमलं नावाचा एक चित्रपट आहे, त्याच्यामध्ये गाणं असं आहे की चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तोला भरविते. हा सुद्धा शृंगार रसाचा एक अजब नमुना आहे असं म्हटलं तर ते गैर नाही. काव्यातला दुसरा आणि महत्वाचा एक रस आहे, त्याचं नाव आहे वीररस. व्यक्तीच्या अंगामध्ये असणारे पराक्रम, धाडस, त्याच्या मनामध्ये असणारी लढाऊ वृत्ती सांगण्यासाठी खरं तर वीररस प्रामुख्याने मदत करत असतो. मानवी मनाची बाणेदार वृत्ती जी आहे, करारी वृत्ती जी आहे ती या रसातून व्यक्त होत असते. आणि म्हणून या रसाचं आपण उदाहरण बघूया. पहिलंच उदाहरण असं आहे, धुमधडाड धुमधडाड तोप धडधडे, मस्त वाल दुश्मनास चारू या खडे. किंवा दुसरं उदाहरण असं घेता येईल, हम होंगे कामयाब एक दिन, हम होंगे कामयाब, मन में पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. किंवा यापेक्षा अजून एक उदाहरण असं आहे की शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ही सर्व उदाहरणं जी आहेत ही वीररसाचं द्योतक आहे. तिसरा आणि महत्वाचा काव्यामधला एक रस आहे, त्याचं नाव आहे करुण रस. खरं तर करुण रस हा मानवी भावभावना कधी कधी दुःख, वियोग, दैन्य, दारिद्र्य इत्यादी क्लेशदायक घटनांच्यामुळे माणसाच्या मनाला ज्या वेदना होतात आणि त्यामुळे माणसाचं मन व्यतीत होतंय. काही माणसं संवेदनशील असतात आणि अशी संवेदनशील माणसं जी असतात ती कधी कधी मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांच्यामुळे
त्यांना दुःख होतंय, अनुकंपा त्यांच्यामध्ये निर्माण होते, करुणा निर्माण होते, शोक उत्पन्न होतो. आणि अशा संकटमय स्थितीचं वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा हा साहित्यातील महत्वाचा रस आहे. या रसाला करुण रस असं म्हणतात. उदाहरणार्थ एका काव्यामध्ये असं म्हटलंय बघा, आई तुझं लेकरू वेडक कोकरू राणात फसलंय एकटं दिसतंय सांग मी काय करू. का दुसरं उदाहरण असं आहे, माहेरची साडी या चित्रपटामध्ये ते गाणं आहे बघा, सासर लाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी. या दोन्ही काव्यरचनांच्या मधून एक दुःखाची झालर जी आहे ती आपल्याला जाणवते. किंवा तिसरं उदाहरण आपल्याला बघता येईल, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आबाळ आगत माया तुझी आम्हावरी राहू. यात सुद्धा एक दैन्य किंवा दुःख जे आहे त्याची लहर व्यक्त झालेली आहे. तेव्हा अशा प्रकारच्या काव्यामधल्या ज्या रचना आपल्याला अनुभवायला मिळतात ह्याला करुण रसाच्या भावना असं म्हणता येईल. चौथा महत्वाचा रस आहे त्याला हास्यरस म्हणता येईल. व्यक्तींच्या क्रियाप्रक्रियांच्या मधून कधी कधी विसंगती, विडंबन, व्यंगदर्शन, चेष्टामस्करी इत्यादीच्या प्रारूपांचं दर्शन जे आहे ते आपल्याला होत राहतं. कधी कधी त्याच्यातून माणसाच्या मनामधले दोष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे हास्याची निर्मिती होते. माणसं खदखदून हसायला लागतात. तेव्हा अशा प्रकारच्या रचना प्रकाराला हास्यरस असं म्हणायचं. उदाहरणार्थ, पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणते आहे, तुम्ही जेवून घेता का? आता पती हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थ कसा काढतो बघा. तो काय म्हणतो? पती म्हणतो, नाही मी घेऊनच जेवतो. याचा अर्थ असा की इथं द्रव्यपाषण करणे, ड्रिंक करणे असा अर्थ पती घेतो आहे आणि त्याच्यातून हास्याची निर्मिती होते. दुसरं उदाहरण असं आहे, एका कवितेमध्ये असं म्हणलंय, केसात माळते ते फूल केवड्याचे. केसात माळते तू ते फूल केवड्याचे. आणि त्यातली दुसरी ओळ गंमतशीर अशी आहे, मज एक एक पडते ते फूल केवढ्याचे. पहिल्या फुलाची जात सांगली आहे, केवड्याचं फूल. केवडा ही वनस्पती, त्याचं फूल. आणि दुसऱ्या ओळीमध्ये तोच शब्द परंतु किंमत या अर्थानं वापरलेला आहे आणि त्यामुळे ते महागडं फूल आहे, त्याला फार किंमत मोजावी लागते, अशा द्वैतार्थ जो आहे तो त्यातनं दाखवलेला आहे. त्यामुळे हास्याची लकीर माणसाच्या चेहऱ्यावरती उमटते. किंवा अजून एक तिसरं उदाहरण आपण बघूया. त्या उदाहरणात काय म्हणलं बघा, की मोनालिसा पेपर मधले लक्ष विचलित होऊ नये म्हणून रोज 3-3 तास भजी तळीत बसायची. खरं तर पेपरचा आणि त्या भजी तळण्याचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. तेव्हा अशा प्रकारे विरोधाभासी संकल्पना जेव्हा आपल्याला अनुभवायला किंवा पाहायला वाचायला मिळतात तेव्हा हास्याची लकीर उमटते आणि हा हास्यरस निर्माण होतो. किंवा एका काव्यात असं म्हटलंय, म्हणजे एकनाथाने ते भारूड लिहिले, त्यात म्हटलंय, बाई मी भोळी ग भोळी 9 खणांची घालते चोळी किती ग बाई मी भोळी. तेव्हा हा जो विरोधाभास काव्यातून दिसतो आहे याच्यातून नक्कीच वाचकाच्या मनावरती हास्याची लकीर उमटते आणि म्हणून याला हास्यरस असं म्हणायचं. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे, रस आहे, त्याचं नाव आहे रौद्र रस. व्यक्तीच्या मनामध्ये कधी कधी क्रोधाची तीव्र भावना निर्माण होते. ही भावना निर्माण झाल्यानंतर रौद्र रसाची निर्मिती होते. माणसाच्या मनामध्ये चीड आणणारे, निसर्गामध्ये प्रलयकारी वर्णनं राग व्यक्त करण्यासाठी जेव्हा व्यक्त होतात किंवा मनातील कोलाहल उत्पन्न करणाऱ्या ज्या भावना आहेत त्या प्रामुख्याने या रसाच्या मधून व्यक्त होतात आणि म्हणून अशा रसाला रौद्र रस असं म्हणतात. उदाहरणार्थ, गोमतीच्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती
त्याच्यामधून आईला राग आलाय हे दाखवलं जातं. किंवा असं एक उदाहरण तुम्ही बऱ्याच वेळा जुन्या पुस्तकामध्ये सुद्धा वाचलं असेल. पाड सिंहासने दुष्टती पालती, ओढ हत्तीवरुणी नृप तो खालती, मुकुट रंकाशी दे करटी भूपाप्रती, झाड खडकट तुझे खडक रुद्राते. अशा प्रकारची सुद्धा काव्यामधले राग व्यक्त करणारे रस आपल्याला पाहायला मिळतात. 6वा रस आहे, त्याला भयानक रस असं म्हणतात. भीती या भावनेतून या रसाची निर्मिती होते. खरं तर मृत्यू, युद्ध, खून, सूडनाट्य, स्मशान, भूत, प्रेत, भयानकता जी आहे, हत्या इत्यादीतून जी हळहळ व्यक्त होते आहे किंवा त्याच्यातून जे माणसाच्या मनामध्ये धडकी बसते आहे, हे व्यक्त करण्यासाठी किंवा रहस्यकथांच्या मधलं सूडनाट्य, महाभयंकर युद्धप्रसंग जे आहेत यांचे वर्णन करण्यासाठी हा रस प्रामुख्याने मराठी साहित्यामध्ये आढळतो. उदाहरणार्थ असं एक उदाहरण आहे बघा. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भुते बडबडती, डोहात सावल्या पडती. किंवा दुसरं उदाहरण असं आहे, अण्णाभाऊ साठेंचं जर तुम्ही ठासलेल्या बंदुका हे पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये अशी कितीतरी भयानक रसाची उदाहरणं बघायला मिळतील. किंवा त्यांची स्मशानातील सोनं नावाची जर कथा वाचली तर त्यामध्ये सुद्धा भयानक वर्णन आहे. 7वा रस आहे, त्याचं नाव आहे बिभत्स रस. मानवी मनामध्ये एखाद्या घटनेतून किंवा तिच्या वर्णनातून जेव्हा किळस, तिरस्कार, करुणा उत्पन्न होते तेव्हा ह्या रसाची निर्मिती होते. साहित्य कृतीमध्ये माणसाच्या मनामध्ये वीट निर्माण करणारी, तिटकारा निर्माण करणारी, जुगुप्सा निर्माण करणारी जी वर्णनं वाचायला मिळतात, प्रामुख्याने त्याच्यामध्ये हा बिभत्स रस सापडतो. त्याच्यातून या बिभत्स रसाची आपल्याला अनुभूती येते. उदाहरण तुम्ही जुन्या पुस्तकामध्ये काय तिथे वाचलं असेल. कसं उदाहरण आहे बघा. ही बोटे चगळीत काय बसली, हे राम रे लाळ ही. एक मुलगी तोंडात बोटे घालून लाळ आपली गळायला लागलेली आहे, असं ओंगळवाणं दर्शन या काव्यात दाखवलं. काळी काय गळ्यातून जळमटे, आहेत 50 हे. शी तोंड अति अमंगल असे आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळे वरूनही त्यातूनही रडे. आणि काजळ ओघळे वरून हे त्यातूनही रडे. तेव्हा एक विचित्र अवतार या मुलीच्या रडण्यातून दिसतो आहे. आणि हे जे लक्षण आहे हे खऱ्या अर्थानं म्हणजे बिभत्सतेचं आहे. 8वा एक महत्वाचा रस आहे अद्भुत रस. मानवी मनामध्ये विस्मय हा या रसाचा स्थायीभाव आहे. अनेक गोष्टी माणसाच्या मनामध्ये आश्चर्य निर्माण करणाऱ्या असतात. माणसाला आश्चर्य वाटणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश या रसामध्ये होतो. जादूची नगरी असते, अरेबियन नाईट्स मधल्या गोष्टी असतील, कथा असतील, पऱ्यांच्या कथा असतील, अलिबाबाची गुहा असेल, इत्यादीच्या वर्णनांच्या मधून हा रस जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला अनुभवायला मिळतो, चाखायला मिळतो. खऱ्या अर्थाने हा जो रस आहे हा आपल्याला बघायचा असेल तर पुढचं उदाहरण आपण समजावून घेऊया. काय म्हटले बघा. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे. नगरातले लोक सारेच वेडे, वेड्याने बांधलीत बर्फाचे पेढे. सगळं कसं आश्चर्य आहे बघा. आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे. फणस पोळीचे कपडे घालतात आणि सारेच वेडे उलटे चालतात. फणस पोळीचे कपडे घालतात आणि सारेच वेडे उलटे चालतात. तेव्हा अशा प्रकारचं एक आश्चर्य व्यक्त करणारा हे काव्य. किंवा एका बडबड गीतामध्ये असं म्हटलंय,
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, दिसाया सुंदर सोनेरी चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. तेव्हा हे सुद्धा माणसाच्या मनाला आश्चर्य करायला लावणार अशा प्रकारचे उदाहरण आहे. किंवा अजून काव्य असं आहे की या वाऱ्याच्या बसून विमाने सहल करूया गगनाची, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. चांदोबाची शाळा असते ही सुद्धा आश्चर्याची बाब या काव्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि शेवटचा आणि महत्वाचा रस जो आहे, जो रसांचा राजा आहे, त्याला शांतरस असं म्हणतात. मानवी मनाला प्रसन्नता देणारा, निरामय आनंद देणारा, निसर्ग, सत्पुरुष यांची संगती मिळाल्यानंतर जो परमोच्च आनंद माणसाला मिळतो आहे, भक्ती असेल, देवालय असतील, अवतीभोवतीचा जो निरामय आनंद देणारा परिसर आहे, या सगळ्याच्या वर्णनामध्ये हा रस प्रामुख्याने आपल्याला आढळतो. आणि म्हणूनच या रसाला रसांचा राजा असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. किंवा दुसरं उदाहरण असं आहे, साने गुरुजींचं आहे बघा, या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. खऱ्या अर्थाने मानवी मनाचे दुःख, दैन्य, सगळ्या प्रकारच्या चिंता घालवणारा हा रस आहे. आणि म्हणूनच असे रस जे आहेत हे माणसाला शांतीचा संदेश देतात. किंवा अजून एक पुढचं उदाहरण आपण बघूया की आता विश्वात्मके देवे, येणे वागेते तो शावे, तोषोणी मद द्यावे पसायदान. आहे ज्ञानेश्वरांचं पसायदान हे जेव्हा आपण अनुभवतो, ऐकतो, तेव्हा सुद्धा आपल्या मनाला प्रचंड शांतता मिळते. आणि म्हणून नवरसांच्या मधला हा महत्वाचा असा हा रस आहे. मित्रांनो, खरं तर मराठी वाङ्मयातील वरील नवरसांची जेव्हा आपण ओळख करून घेतली, तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे की एखाद्या पद्यरचनेमध्ये एकच रस येतो असं नाही, तर कधी कधी 1, 2, 3, 4 नानाविध सुद्धा रस येऊ शकतात. हे निरनिराळे रस जेव्हा एखाद्या काव्यामध्ये समाविष्ट होतात, तेव्हा ही कलाकृती विशेष अनुभवताना आपल्याला आनंद होतो. तेव्हा कोणतीही कलाकृती अभ्यासत असताना अभ्यासकास सुख किंवा दुःख याबरोबरच साहित्यातील इतर सुद्धा नानाविध रसांची अनुभूती ही घेता येत असते. साहित्यकृतींचे योग्य आकलन करून घेतल्याशिवाय, त्यातला योग्य भाव आणि अर्थ समजून घेतल्याशिवाय, त्यातले विचार आणि सौंदर्य जोपर्यंत वाचकाला कळत नाही, तोपर्यंत नेमका कोणता रस कुठं आहे याचा शोध माणसाला घेता येऊ शकत नाही. आणि म्हणून रसनिष्पत्तींचा खऱ्या अर्थाने जर निरामय आनंद उपभोगाचा असेल, तर प्रत्येक वाचकाने, साहित्यिकाने आस्वादक दृष्टी जी आहे ही काव्यामध्ये जोपासली पाहिजे. संत निळोबाराय एवढ्यासाठी एक ठिकाणी या नवरसांचा उल्लेख करत असताना खूप छान प्रकारे त्याने रचना केलेली आहे. मी ती तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो, तुम्ही ऐका काय म्हटले बघा. ह्या नवरसांचे वर्णन संत निळोबारायांनी कसे केले बघा. सांगो नवरस लक्षण तरी शृंगार हास्य करुण, धीर वीर भयाण जाण, बिभत्स अद्भुत शांतरस. शृंगारिक ते माधुर्य गाणे, हास्य ते विनोद करणे, कारुण्य ते कीव भाकणे, धैर्य उपदने ते धीर, वीर ते युद्धाच्या गाठी, शब्दामागे शब्द उठी, भयानक रस भय घाली पोटी, बिभत्स त्यावण कुष्टी उर्छुंकोल, अद्भुत रस ते नवलावाने, जे का आचाटची बोलणे.
श्रोतया ते विस्मय देणे, ऐकता शहाणे निर्बुजती. शांत तो सात्विक रस, विकार विवर्जती माझी विवेक निळोबा राय म्हणे, हे नवरस देख जाणती गायक चतुरते. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारे ह्या नवरसांची प्रचंड अशी महाआख्यायिका जी आहे ती आहे. आणि म्हणून खरं तर ह्या प्रत्येक रसाचा आस्वाद तुम्ही सगळ्या मंडळीने अगदी तल्लीन होऊन एकरूपतेने जर घेतला तर मराठी काव्य हे अधिक उत्तरोत्तर हे भरभराटला येणार आहे. मराठी काव्याची व्याप्ती जी आहे ती अधिक खुलून दिसणार आहे. सामाजिक मनं जी आहेत ती त्यामुळं सांधली जाणार आहेत. आणि मला खात्री आहे की केवळ ह्या अल्पशा विवेचनातून तुम्हाला हे सगळे रस कळले नसतील कदाचित, परंतु या रसातील एक वेगळेपण जे आहे हे नक्की जाणवलं असेल. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करेन की मराठीतल्या ह्या नानाविध रसांच्या प्रत्येक अंगाउपांगांचा जेव्हा केव्हा तुम्ही मनापासून आस्वाद घ्याल, मनापासून ते समजून घ्याल, शांतपणानं ते माहीत करून घ्याल, तेव्हा तुमचं जगणं सुद्धा काव्यासारखंच अवीट, काव्यासारखंच विलोभनीय, काव्यासारखंच एक वेगळ्या प्रकारची दिशा देणार ठरेल अशी मला खात्री वाटते. खरं तर डॉक्टर श्रीकांत पाटील सर किंवा माझ्या मराठीतल्या सगळ्या सहकार्याने, त्याचबरोबर साखरे सरांनी हा एक छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्या निमित्तानं माझ्यासारख्या एका म्हणजे मराठीच्या शिक्षकाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर असेच नवनवीन विषय घेऊन व्यासपीठावरती येण्याची मराठी माणसांना अशी वेळोवेळी संधी उपलब्ध होत राहो. आणि मराठी साहित्य जे आहे हे कुठल्या तरी कोनाड्यात न राहता, कुठेतरी कपाटात न बंद होता माणसाच्या डोक्यामध्ये कायमचं असं धिंगाणा घालत राहो, उधळत राहो. त्याच्यामधला जो आनंद आहे तो सर्व दूरपर्यंत पोहोचो, अशी एक व्यापक भावना मी या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.